नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली आहे. निकाल प्रेक्षकांच्या हातात आलेले आहेत. पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची कशी रंगदार निवडणूक झाली ही सर्व मतदारांनी पाहिलेले आहे. खरं तर आता एवढीच उत्सुकता ताणून लागलेली आहे किंवा राहिलेली आहे की जिल्हा परिषदेमध्ये कुणाची सत्ता येणार आहे आणि मान पंचायत समितीत कोण सभापती होणार आहे. खरं तर मान पंचायत समितीचे 5-5 सदस्य झालेले आहेत. चिठ्ठीवर सभापती होणार आहे आणि वरिष्ठ पातळीवरून सभापती आणि उपसभापतीसाठी कोण अर्ज दाखल करायला, कुणाचे अर्ज दाखल करायला लावणार आहेत. खरं तर हे अतिशय खरं तर आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. चिठ्ठीवरचा सभापती आणि अर्ज कुणाला दाखल करायला लावणार आहे ते वरिष्ठ. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेची माहितीचाच सभापती होणार, पण खरं तर कोण अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध समिती सभापती होणार आहे आणि कोणाची सत्ता येणार आहे. खरं तर हे सर्व जर आपल्याला वेट आणि वचच्या भूमिकेत राहावंच लागणार आहे. थोड्या दिवसात अध्यक्ष कोण होणार आहे, सभापती कोण होणार आहे हे आपल्याला कळणारच आहे. खरं तर आजचा मानदेश भूषणचा हा विषय असा आहे की स्वीकृत सदस्य, जिल्हा परिषदेला ही परंपरा होती आणि पंचायत समितीला ही परंपरा होती आणि काही लोकांनी जिल्हा परिषदेमध्ये कॉप्टा अर्थात स्वीकृत सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि पंचायत समितीला मान तालुका खरेदी विक्री संघातून पंचायत समितीला पदसिद्ध अर्थात सदस्य म्हणून काम केलेलं आहे, स्वीकृत सदस्य म्हणून काम केलेलं आहे. खरं तर कालचा एक व्हिडिओ मानदेश भूषणनं बनवलेला होता आणि त्यामध्ये एक नाव आलेलं होतं कमेंटमध्ये की देवापूरचे तात्यासाहेब पोळ यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यांचं ते बरोबर आहे, पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे, पण त्यांनी मान तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन असताना त्यांना मान तालुका पंचायत समितीत सदस्य म्हणून काम केलेलं करण्यास संधी मिळालेली आहे. खरं तर कालचा विषय होता व्हिडिओचा की 23 गावातील सदस्य आहेत पंचायत समितीचे, त्यापैकी काही सभापती, उपसभापती आणि सदस्य झालेले आहेत. त्यांच्यानंतर कुणीही त्या गावामध्ये पंचायत समितीचा सदस्य आजपर्यंत म्हणजे 1962 ते 2026 पर्यंत कुणी झालेलं नाही. आणि त्या कमिटीमध्ये आलेली कमिटी होती की देवापूरचे तात्यासाहेब पोळ हे पंचायत समिती सदस्य झालेले आहेत. त्यांचं बरोबर आहे, पण ते खरेदी विक्री संघातून आलेले होते आणि तो विषय आपण नंतर करणार होतो म्हणून कालच्या विषयामध्ये त्यांचं नाव घेतलेलं नाही. आता आपण हे पाहू की जिल्हा परिषदेला स्वीकृत सदस्य म्हणून आता पण कुणी काम केलेलं आहे. आंधळीचे देसभाऊ काळे आहेत, राण्यांचे गोविंदराव शिंदे सर आहेत, दहिवडीचे गोविंदराव पोळ आहेत, वरकुटे मलवडीचे दशरथ जगताप अर्थात आबा आहेत, कुकुडाचे दत्तात्रय काटकर आप्पा पाटील आहेत. ते या सर्वांनी जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आपल्याला आजही ही लोक किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या गावातील लोक, तालुक्यातील लोक हे सांगत असतात. त्यानंतर आपण मान पंचायत समितीमध्ये आतापर्यंत मान तालुका खरेदी विक्री संघातून पदसिद्ध सदस्य झालेले आहेत. त्यामध्ये साहेबराव इंगळे आहेत, दहिवडीचे सहकार मर्शी म्हणून साहेबराव इंगळे अर्थात अण्णांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. विकास सोसायटीचा म्हणून खूप चांगलं चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. एक चांगली सोसायटी उभी करण्यामध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. स्वतः सहकार मर्शी आहेत की जे महाराष्ट्रात 6 त्या काळात होते, त्यापैकी एक दहिवडी नगरीचे सुपुत्र अण्णांच्या रूपाने सहकार मर्शी आपल्याला पाहावयास मिळालेले आहे. त्यानंतर मगाशी सांगितलेलं आहे देवापूरचे तात्यासाहेब श्रीपतराव पोळ, बिदालचे नवनाथ कृष्णराव भोसले, राणांचे दिनकरराव केशव शिंदे, इंजगावचे श्रीमंत शंकर पाटोळे, बिदालचे ताराचंद शंकरराव जगदाळे, पांढरीचे भिकोबा पांडुरंग गायकवाड, शिंदी खुर्दचे गणपत नाना कदरे, सोकासनचे भैरवांना जाधव
आणि दादासाहेब शिंगाडे बनगरवाडीचे. खरं तर हे सर्वजण चेअरमन होते मान तालुका खरेदी विक्री संघाचे. या सर्वांना पंचायत समितीत सदस्य म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. त्यापैकी आता बघितलं तर दादासाहेब शिंगाडे यांचे पुतणे विक्रम शिंगाडे सर आता पंचायत समितीला सदस्य म्हणून आलेले आहेत. त्यानंतर नवनाथ कृष्णराव भोसले यांच्या सुनबाई गेल्या वेळेला मान पंचायत समितीच्या सभापती झालेल्या आहेत. खरं तर आता जे आपण नावं घेतलेले आहेत या सर्वांचा राजकीय वारसा फार मोठा आहे. राजकीय क्षेत्रातलं योगदान आहे खरंच अविस्मरणीय आहे. खरं तर त्या काळात राजकीय क्षेत्रात काम करणं काही तत्व होती, काही निष्ठा होत्या, त्याप्रमाणे या लोकांनी काम केलेलं आहे. लोकांचा शब्द पाळणं आणि प्रत्यक्ष कृती आणि उक्तीतून हे काम करणं अवघड होतं, पण हे अवघड काम या लोकांनी केलेलं आहे. गावचं सरपंच म्हणून असेल, वेगळ्या विकास सेवा सोसायटी असेल आणि त्यानंतर तालुका पातळीवर या लोकांनी काम केलेलं आहे. खरं तर खूप मोठं कसोटी होती त्या काळातली, म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करत असताना, पंचायत समितीला काम करत असताना, खरेदी विक्री संघाला काम करत असताना, पण एक शेतकऱ्याच्या भूमिकेत एक चांगलं काम. खरं तर डॉक्टर, इंजिनियर, वकिलीसारखी त्या काळातली यापैकी कुणीच मंडळी नाहीत, पण या लोकांनी डॉक्टर, इंजिनियर जर घडवलेलेच आहेत, पण एक चांगलं काम करण्याची पद्धत या लोकांनी ठेवलेली आहे. खरं तर आजही काही लोक यामध्ये आपल्यात नाहीत, पण या लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. खरं तर मानदेश भूषण परिवाराने एक वेगळाच व्हिडिओ या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बनवलेला आहे. खरं तर नवीन पिढीला स्वीकृत सदस्याची ओळख व्हावी. खरं तर अनेक वेळेला आपल्याला सांगितलं जातं की हे पंचायत समितीचे सदस्य होते, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष लोक सांगतात की कुठल्या गणात हे उमेदवार निवडणुकीसाठी नव्हते आणि कसे काय, तर मान तालुका खरेदी विक्री संघातील सदस्यपद चेअरमन आहे तो पदसिद्ध म्हणून इकडं त्यांना संधी दिली जात होती आणि या संधीचा लाभ या लोकांनी घेतलेला आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाने आताही स्वीकृतीची पद्धत काढलेली आहे. खरं तर अजून काय मतदाराच्यापर्यंत नक्की काय त्यांचे नियम आहेत हे माहीत नाही, पण एकच आपल्याला वेट आणि वॉचच्या भूमिकेत राहावं लागणार आहे की पंचायत समिती असेल की झेडपीला की कोण आपल्यातले स्वीकृत सदस्य जाणार आहेत. खरं तर हे आपल्याला कळणार आहे, पण तत्पूर्वी आपण मान पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल यामध्ये मान तालुक्यातील किती लोकांनी स्वीकृत सदस्य म्हणून काम केलेलं आहे याची माहिती, याचा इतिहास एक आपण या निमित्ताने जाणून घेतलेला आहे. खरं तर हा व्हिडिओ नक्कीच सर्वांना आवडेल. धन्यवाद.